सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळेंमधून परमेश्वराने जो आपल्याला समज दिला, बोध दिला, जाणीव करून दिली, तोच समज, बोध आणि जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञांनी विहरणाला गमन केलेलं आहे आणि त्याच्या अगोदरच एक शेतकरी त्याचा बैल हरवला होता आणि तो बैल शोधण्यासाठी आलेला होता. बैल सापडला आणि रिटर्न जाताना मात्र त्यांनी परमेश्वराला बघितलं. तो व्याधल्या गेला आणि देवाकडे येऊन दर्शन घेऊन त्यांनी देवाला विनंती केली की देवा, दही भाताची आरोग्यानं स्वीकार करावी. तो 9 गावचा होता आणि मग देवाने त्याची आरोग्याची विनंती स्वीकार केली. तो 9 गावला गेला, दही भातचा देवाने स्वीकार केला आणि त्याच्याजवळ आलं होतं, परंतु तो द्यायला विसरला होता. देवाने ती आठवण करून दिली आणि ते आलंही देवाने त्याचं स्वीकारलं आणि मग अनुमती घेऊन तो निघून गेला. असंच एकदा परमेश्वराचा पूजा अवसर होत होता. देवविहरणाला गमन करत होते आणि पलीकडे काठाच्या पिंपळाखाली देऊळ होतं. तिथे सर्वज्ञांचं आसन झालं आणि 9 गावच्या उत्तरेकडे शेवटी देऊळ होतं. पंचेश्वरच्या जवळपास परमेश्वराचं आवस्थान आहे आणि तिथंच देवाचं आसन झाल्यानंतर त्या गावातली एक नाईक बाई होती. म्हणजे नाईक, गावातले नाईक, प्रमुख, महाजन आपल्या घराच्या माडीवर आल्या आणि तिची काही कणव असेल, काही संस्कार असेल, परंतु तिला काही अडचण पण असेल परमेश्वराच्या दर्शनाला येण्यासाठी. ती तिथूनच देवाला तिनं पाहिलं आणि बराच वेळ ती पाहत होती. थोडा वेळ उभे राहून सर्वज्ञांनी श्रीमूर्ती पाहिली. सर्वज्ञांनीसुद्धा त्यांना दर्शन दिलं आणि मग बिरडावर गमन केलेलं आहे. 9 गावच्या कोणा एका ब्राह्मणाने परमेश्वराला विनंती करून उपहार स्वीकारण्यासाठी विनंती केली होती. देवाने त्या ब्राह्मणाची विनंती स्वीकारली आणि त्या 9 गावच्या ब्राह्मणांनी देवाला आरोगण्यासाठी उपहार घेऊन आला. देवाने ते स्वीकारला. त्यानंतर मात्र ती जी नाईक बाई होती, जिनं परमेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर एक आवड तिला निर्माण झाली, ओढ निर्माण झाली. परंतु त्यावेळची जी समाजव्यवस्था होती, त्या समाजव्यवस्थेच्यानुसार हे जे मोठे लोक होते, महाजन, नाईक, गावातले प्रमुख, त्यांच्या ज्या बाया आहेत त्यांना कुठं जाता येत नव्हतं. ती एक स्वतंत्रता नव्हती. परंतु तिच्या मनामध्ये संस्कार होता देवाला, ती देवाकडे आकर्षित झाली होती आणि त्या कारणाने तिनं मग एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास त्या 9 गावाहून नाईकबाईंनी सर्वज्ञासाठी उपहार पाठवला होता. त्या बाईसांच्या हातात तिनं दिला. त्यांनी दिला. कोणातरी गड्याच्या पाठीमाग माणसातूनच्या माध्यमातून तिनं पाठवला होता. ती काही स्वतः आली नव्हती. बाईसांनी सर्वज्ञांचा संध्याकाळचा पूजा अवसर केला. मग आरोगाना झाली, विडा झाला, भक्तजनांना प्रसादाचा लाभ दिला आणि त्याच रात्री चांदणं पडलेलं होतं. सर्वज्ञांचा रात्रीचा पूजा अवसर झाल्यानंतर आरोगाना झाली, विडा झाला आणि आसनावर उपिष्ट होते आणि अचानकच इंद्रभटाचा हात धरून ते देव अंगणात आले. अंगणात आल्यानंतर वेडे करीत होते आणि चांदणं पडलेलं होतं. इंद्रभट होते. सर्वज्ञांनी चांदणं अवलोकन केल्यानंतर देव सर्वज्ञ जे आहे ते इंद्रभटाला म्हणतात, भारी चांदणं आहे, कसं निर्मळ शुभ्र चांदणं आहे. इंद्रभटानं जी अशा वेळी ग्रामांतर केलं तर घाबरणार नाही. सर्वज्ञ त्यांना म्हणतात, जर गावातून आपण गमन केलं, दुसऱ्या गावाला गेलो, ह्या रात्रीच्या वेळेस तुम्हाला भीतीचं नाही वाटणार. आणि मग ते म्हणले, बदललं तर बदलू द्या आणि तुम्ही आमच्याबरोबर असताना आम्हाला कशाची भीती. अशा पद्धतीनं आम्ही काही घाबरणार नाही. परंतु परत देवाने 2दा विचारलं का तुम्ही खरंच घाबरणार नाही. ते नाही म्हटले.
मी कशाला घाबरू देव समोर असल्यावर, देवबरोबर असल्यावर. अशा पद्धतीनं देवाने त्यांना सांगितलं, मग जा बाईसांकोरी तयारी करा, साहित्याची बांधाबांध करा. हो का जी असे म्हणून ते इंद्रभट जे आहे बाईसांकडे जातात आणि देवाला ग्रामांतर करण्याची प्रवृत्ती आहे, तर आपलं सर्व सामान बांधाबांध करा. अशा पद्धतीनं तेही मदत करू लागले आणि बांधाबांध केल्यानंतर तिथूनच देवाने गमन केलेलं आहे. आता इंद्रिय भटाचा जे स्वभाव आहे, आपला अष्टस्वभावापैकी भीती हा एक स्वभाव आहे. कोणालाही कशालाही कधी भीती वाटत असते आणि धर्म हा भीतीकडून निर्भयतेकडे नेण्याचं एक साधन आहे. परंतु ती ज्ञान, ती समज, तो बोध, ती जाणीव जर झाली आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा निर्माण झाली, तर माणसाला कोणत्या प्रकारचं आतलं जी भीती आहे, मनातली जी भीती आहे, ती कधी राहत नाही. परंतु भीती हा एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव इंद्रभटाचा असल्यामुळं त्यांना त्या स्वभावातून काढायचं आहे, योग्य करायचं आहे. आणि म्हणून देव त्यांना 2 वेळा 4 वेळा म्हणताय, तुम्ही घाबरणार तर नाही, घाबरणार तर नाही. आणि तेही नाही म्हणतात. परंतु तिथून मग आता रात्रीची वेळ आहे, गमन केलेलं आहे. पंचवेश्वरवरून देव निघाल्यानंतर सर्वज्ञ विंजुगा नावाच्या नदीवर पोचले. आता एका गावावरून दुसऱ्या गावाला जायच्या नद्या लागतात, तर तिथं विंजुगा नावाची एक नदी होती. ओळाजवळ इंद्रभटाच्या खांद्यावर श्रीकर ठेवला आणि श्रीकरानं त्यांच्या पोटात बेंबीजवळ सर्वज्ञांनी दाबलं आणि देव म्हणतात, इंद्रिया अशा पद्धतीने भयानक गोष्टी इथे घडतात. पण इंद्रभटाच्या लक्षात काही आलं नाही. आणि मग देव म्हणतात, इथे दिवसाढवळ्या माणसं मारली जातात म्हणले. देवाने एक खून केली की पोटामध्ये थोडंसं स्पर्श केला, परंतु इंद्रियभटांना लक्षात न आल्यामुळे देव म्हणतात, इथं दिवसाढवळ्या माणसं मारल्या जातात. आणि मग मात्र इंद्रियभट घाबरू लागले. सर्वजणांना घाबरू नका. मग पुढे गमन केले. इतक्यात चंद्र मावळला. ओवाळात आल्यावर काळोख दाटल्या. स्वाभाविकपणे इंद्रभट आणखीन घाबरू लागले. पूर्णपणे अंधार पडला आणि ते अगदी थरथर कापू लागले. मग आपेगावच्या अलीकडील ओवाळात पोचले. तिथे देव म्हणतात, अहो तुम्ही घाबरू नका, तुम्ही तर म्हटले होते तुम्ही आमच्याबरोबर असल्यावर आम्ही कशाला घाबरू, आणि आता का घाबरता. देवाने त्यांना त्यांची आठवण करून दिली. परंतु स्वभाव आहे, ते घाबरत होते, थरथर कापत होते. आणि अगोदरच देवानी त्यांना भीती घातली की इथं माणसं मारल्या जातात, चोर असतात, अंधार पूर्ण पडलेला आहे, ओळ आहे, पूर्णपणे चारी बाजूनी झाडी आहे. एकांतात रात्रीच्या वेळेस इंद्रियभटांना अत्यंत भीती वाटली आणि ते थरथर कापायला लागले. सर्वज्ञांनी मग आपेगाव ओलांडून पलीकडे गमन केलं. मायगावाजवळ पोचले तर मायगावातले जे कुत्रे आहे ते भुंकायला लागले. रात्रीच्या वेळेस अशी काही चाहूल लागली का सर्व कुत्रे भुंकतात, त्या पद्धतीनं तेही भुंकायला लागले. आणि अलीकडच्या ओवाळात पोचले. सर्वांनी ओवाळात गमन केल्यानंतर इंद्रभट स्वाभाविकपणे फारच भिवू लागले. सर्वज्ञ म्हणतात, अहो घाबरू नका, काहीही न बोलता चुपचाप चला म्हणे. आता मायगावची जी कुत्री आहे ती भुंकत आहे आणि गाव जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही घाबरू नका. सर्वज्ञांनी ओळ पार केला. पलीकडे इंद्रभटांना श्रीकारानं धरून सर्वज्ञ म्हणाले, काय हो जीव खालीवर होतं आहे म्हटले, घाबरलात का म्हटले. भिवू नका, इथून गाव जवळच आहे, बघा पलीकडे गाव दिसत आहे, दिवे दिसत आहे. अशा पद्धतीने देवाने त्यांना आधार दिला आणि त्यांची भीती नाहीशी झाली, भीती घालवली. म्हणजे जीव हा स्वाभाविकपणे घाबरत असतो. अनामिक भीती त्याच्या मनामध्ये सतत असत असते. उद्या काय होईल, कसं होईल, चिंता, उद्याचं टेन्शन, विनाकारणच मनामध्ये अप्रत्यक्षरित्या खूप जास्त विचार केला की भीती निर्माण होत असते. आणि हा जो विचाराची जी शृंखला आहे, कोणत्याही बाबतीत जर आपण खूप जास्त जर विचार केला तर आपोआपच ती नकारात्मकतेकडे नेत असते आणि नकारात्मकतेकडून नेऊन एक भीती निर्माण होत असते मनुष्यामध्ये. हा एक मानसिक आजार आहे, एक मानसिक रोग आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार न करता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण ती गोष्ट करायला सुरुवात केली तर आपोआपच मनातली जी भीती आहे, चिंता आहे, टेन्शन आहे ती दूर होऊन जाते. आणि खूप पुढचा विचार न करता आज आपल्याला काय आहे गरजेचं, त्या पद्धतीनं त्यावरती मात करत करत पुढं चालणं हे कधी चांगलं. इंद्रियभटाच्या मनामध्ये एक जी भीती होती, देवाने ती भीती त्यांची घालवली. तसे सर्वज्ञांनी तिथं देवळात गमन केलेलं आहे. आता निष्कळंकाचं देऊळ होतं, महादेवाचं लिंगाचं देऊळ पूर्वमुख होतं. ओसरीवर देव गेले. पराकोटाचं दार पूर्वमुख होतं. सर्वज्ञ पराकोटाच्या दारात पोचले तेव्हा दिव्याची वात
विझताना दिसली. छोटी होती अगदी. पूर्वी लाईट वगैरे नसायच्या, त्यामुळं दिवे लावले जायचे, त्यात तेल घातलं जायचं. सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही पुढे जा, वातीची काजळी काढून वात मोठी करा, वात विजू देऊ नका. तुमच्याकडं असलेल्या भांड्यातलं जे तूप आहे ते त्याला घाला, म्हणजे जेणेकरून तो उजेड राहील. अशा पद्धतीनं देव बाईसाला सांगतात आणि बाईसासुद्धा पुढे ओसरीत गेल्या, बोटांनी वातीची काजळी काढली, ज्योत मोठी केली, त्यात तूप घातलं. आणि हे सर्व करत असताना देव बघतात का हे कसे करतात. आणि मग देव त्यांना सांगतात, बोटांनी वातीची काजळी कधी काढू नये म्हटले. हे देवतेचं देवत्व आहे म्हटले. म्हणजे देवाला, त्या देवतेला कोणीतरी ते दान केलेलं आहे, ते देवाचं, त्याच्यावरती त्या देवतेचं अधिकार आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर असं केलं तर त्यातलं जे तेल आहे ते वाया जाईल. नखामध्ये तेल जातं, बोट मागतात, ते वाया जातं. म्हणून काडी घ्यावी, काडीनं वातीची काजळी काढावी, हे देवतेचं देवस्व आहे, एवढेही वाया जाऊ देऊ नये म्हटले. अशा पद्धतीने देवाने बाईसांना छोट्याशा प्रसंगानुरूप खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की हे जे आहे, ही कोणती गोष्ट वाया गेली नाही पाहिजे. कोणीतरी काहीतरी दिलेलं आहे, ते अधिकाराचं आहे, त्यातून त्याला योग्यता प्राप्त होणार आहे, आणि त्या अनुषंगाने कोणती गोष्ट वाया गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं बाईसांना देवाने सांगितलं. आणि ते बाईसा पण म्हणता, हो का बाबा. म्हणून बाईसांनी सर्वज्ञांसाठी मग ओट्यावरती शयनासन केलेलं आहे. आसन झालं, बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षापन केलं. आणि एवढ्या रात्री परमेश्वर सकाळी सकाळी पहाटे तिथं पोचतात. गुळा विडा झाला आणि पौढ झाला, म्हणजे आराम झाला. आणि मग सकाळी सकाळी प्रच्छादपारी देव उठल्यानंतर परसरायला जाऊन येतात, आटोपून येतात, पाण्याचा विनियोग होतो. आणि चौकातील ओट्यावरती देवाचं आसन झालेलं आहे. सकाळी इंद्रभट नदीवर गेले, संध्या प्रार्थना करून आले. आता इंद्रभटांना अजूनही बोध नाही आहे, आणि परंतु आवडी आहे, परमेश्वराबरोबर राहतात, दर्शनार्थी आहे. आणि म्हणून ते देवाबरोबर असतानासुद्धा त्यांचा जो विधी आहे ते करायचे. नदीवरती ते जातात, संध्या प्रार्थना करून आले. वेळेला सर्वजणांना दंत धावन होत होतं. इंद्रभटांनी दंडोत घातली, शिष्यानं मस्तक टेकवलं आणि श्रीकरात दातवण अशी धरली. आणि सर्वजणांनी, इंद्रिया देवतेला नमस्कार का केला नाही म्हटले. आता देव ते दांतवण करत असतानाच त्यांनी तर सर्व करून आलेलं आहे, परंतु देव त्याला आठवण करून देतात. आणि देवतेला नमस्कार का केला नाही. ते म्हणाले, नाही जी, मी विसरलो. देव म्हणतात, रात्री इथल्या देवतेला नमस्कार केला नाही, आता देवतेला नमस्कार केला नाही, ते काय म्हटले. तर ते म्हणतात, जी मी विसरलो. आता परमेश्वर काही देवतेची भक्ती करायला कोणत्या जीवाला लावत नाही, कारण परमेश्वरालाच सांगितलं आहे, बद्ध असलेल्या देवता या जीवाला काही देऊ शकत नाही. परंतु तो इंद्रिय भट जो आहे त्याला अजून बोध नाही आहे, तो अन्य आहे. आणि समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने तर तो सर्वच संध्या वगैरे जे बी आहे, नित्यविधी आहे, तो करतो आहे. आणि मग देवतेला तू का भक्ती करत नाही, किंवा देवतेला का नमस्कार केला नाही, असं म्हणून देवाने त्याला टोकल्यानंतर ते म्हणतात, मी विसरलो. समजा पोरे हो, असंच आपला महात्मा पाहून विसरायला म्हणले. तुम्ही देवतेचे भक्त आहात आणि देवतेचीच भक्ती करत असताना देवतेलाच नमस्कार करायला विसरले, तर असं भविष्यामध्ये आमचे महात्मे एखादे जर तुम्हाला दिसले तर तेही तुम्ही विसरून जाल म्हटले. आणि मग ते म्हणतात, जी ते सर्वज्ञांचे की, त्यांना आम्ही कसं काय विसरू म्हटले. सर्वज्ञांचे महात्मे जर कोणी दिसले तर आम्ही नक्कीच विसरणार नाही म्हटले, आम्ही त्यांना ओळखू आणि देव त्यांना नमस्कार करू म्हटले, त्यांना विसरू व गोसावींना. मग देव म्हणतात, अहो त्यांना तुम्ही जर विसरले तर तुम्ही गोसावींना, म्हणजे अर्थात आम्हालाच विसरले म्हटले. आणि असं आहे, ज्याच्या हृदयात देव आहे त्याला जर विसरला तर आमचा विसर पडेल म्हटले. म्हणजे जे एखादा महात्मा आहे का, जो परमेश्वराचं स्मरण चिंतन करतो आहे, नामधारक आहे, वासनिक आहे, साधू संत आहे, आणि ते परमेश्वराचं चिंतन स्मरण करत असतानाच आपण जर त्यांना विसरलो, किंवा ते दिसताना आपण त्यांना दंडोत घातला नाही, लक्ष दिलं नाही, तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच विसरल्यासारखं आहे, असं परमेश्वर इंद्रियभटाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. म्हणून आपण कधी रस्त्यांनी जात असताना, प्रवास करत असताना कोणी साधू संत दिसले, त्यांचं जरी आपल्याकडे लक्ष नसलं तरी आपण त्यांना दंडोत घातला पाहिजे. वेळ असेल तर थांबलो पाहिजे, विचारलं पाहिजे. जे बी आहे ते क्षेमकुशल विचारल्यानंतर वेळ काळ परिस्थितीनुसार जी सेवा आपल्याला करता येईल यथाशक्ती ती आपण केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण अप्रत्यक्षरित्या परमेश्वरालाच आठवत असतो.
जर आपण जे महात्मे आहे, साधुसंत आहे, नामधारक वासनिक आहे, आपल्या ओळखीचे आहे, त्यांना जर विसरलो, त्यांना जर डावललं आणि कोणत्याही प्रकारचे मनामध्ये जर आपल्याला काही भावना निर्माण नाही झाल्या, तर ते एक काठिण्य निर्माण होऊन अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला आपण विसरू, अविधी घडेल, दोष घडेल. आणि म्हणून कधी कोणी महात्मे, साधुसंत, नामधारक वासनिक जर दिसले तर नक्की आपण हेतुपुरस्कर त्यांना दंडोत घातला पाहिजे, बोललं पाहिजे. आणि सेवेच्या माध्यमातून वेळकाळ परिस्थितीनुसार आपण सेवा केली पाहिजे. देव इंद्रभट्टाच्या माध्यमातून आपल्याला तर सांगतात, पण इंद्रभट्टांनाही सांगतात की तुम्ही विसरू नका. त्यांना जर विसरले तर तुम्ही आम्हालाच विसरल्यासारखं होईल. मग नंतर पराकोटाच्या भिंतीच्या आग्नेय कोपऱ्यात तिथं छोटीशी देवळी होती, देवळी म्हणजे छोटं मंदिर. तिथल्या चौकात सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला आणि भक्तजन नदीवर गेले. जे बी भक्तजन परमेश्वराबरोबर होते त्यांना कोणालाही बोध नाही बाईसा सोडून. परंतु देवाबरोबर असताना ते जे बी नित्यविधी करायचे, वैदिक ब्राह्मण असल्यामुळे ते करायचे, ते जातात, संतोपासना करतात, प्रार्थना करून आले. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे टिळे लावले नाही. दंडोत घालून चरणावर मस्तक टेकवलं, सर्वज्ञावर बसले. मग देव नाथोबांना उद्देशून म्हणतात, खाऊ तुम्ही कोणाला टिळे लावलेले नाही, कोणी टिळे लावलेले दिसत नाही म्हटले. टिळे नाहीत ते का बरं म्हटले, टिळा लावा की म्हणले. हे गंगातीर आहे म्हटले. सर्वजले मंडळी का तुम्ही नेहमी या सर्वांना टिळा उगाळून द्यावा, टिळ्याची व्यवस्था करावी आणि आम्हाला तिथीवार सांगावं म्हटले. बघा, परमेश्वर गंगा तीरावर असताना जी समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे, तिला मान देतात. यदा कदाचित आता हे ब्राह्मण आहे आणि हे ब्राह्मण आहे म्हणून पाहणारासुद्धा देवाकडंही ब्राह्मण म्हणून बघतो आहे. आणि तिथं ब्राह्मणांची संख्या गंगा तीरावरती जास्त असल्यामुळे जर यदा कदाचित त्या ब्राह्मणांसारखेच वेशभूषा आपण करून राहिलो नाही तर ते भक्तील, दोष घेतील. आणि म्हणून तो अविधी जो घडणार आहे त्याला आपण निमित्त होऊ नये. या पद्धतीनं आपणही जिथं गेलो तिथं त्या पद्धतीनं समाजव्यवस्था पाळली पाहिजे आणि देवानीच आपल्याला ती समज दिलेली आहे. देव म्हणतात की अहो हे गंगातीर आहे, इथं तुम्ही टिळे लावले नाही किंवा जे बी आहे तिथीवार जर सांगितलं नाही तर तो विधी केला नाही तर हे जे लोक आहे हे भक्तील, दोष घेतील. आणि म्हणून तुम्ही टिळे लावा असा विधी देवाने त्यांना सांगितला. आणि ते सर्व म्हटले जी जी असं म्हणून तेव्हाच गोपीचंदन काढलं आणि उगाळलं. उगाळल्यानंतर बाकीच्या सर्वांनी टिळे लावले. सर्वज्ञांना तिथीवार सांगितला नाथोबांनी आणि त्या दिवसापासून ते रोजच्या रोज सर्वज्ञांचा तिथीवार सांगू लागले आणि टिळे वगैरे लावून जानवे घालून भिक्षेला जायला लागले. अर्थात तिथली समाजव्यवस्था असल्यामुळं परमेश्वराने ती समाजव्यवस्था पाळली आणि आपल्याला पाळायला लावलेली आहे. आजही आपण कोणत्या एखाद्या ठिकाणी जर गेलो आणि तिथली समाजव्यवस्था काय आहे, फक्त विकल्प घडणार नाही, तत्वसिद्धांताला बाधा जाणार नाही, या अनुषंगाने आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे हे करणं क्रमप्राप्त आहे. अन्यथा अज्ञानी लोक असतात, अज्ञान असल्यामुळं त्यांना धर्माच्या विषयी कोणत्याही प्रकारची माहिती नसते, नॉलेज नसतं, ज्ञान नसतं आणि अप्रत्यक्षरित्या ते मग निंदा नालस्ती करतात, दोष घेतात. आणि प्रत्येक वेळेस आपण त्यांना तत्त्वज्ञान सांगू शकत नाही. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वरानेसुद्धा समाजव्यवस्था पाळलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपली वृत्तीच्या अधीन होऊन जर आपण आचारप्रणालीची ती कट्टरता जर ठेवली तर मात्र अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात समाजामध्ये. परंतु तो सेन्स आपल्याला असला पाहिजे का वेळ काळ परिस्थितीनुसार कोणत्या वेळेस काय करायचं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजव्यवस्था पाळली पाहिजे. सर्वांनी त्याच दिवशी मग वडवाळीला गमन केलेलं आहे. तिथून देव गमन करतात. अग्निकुंडाच्या देवळात थोडा वेळ आसन झालं. 12व्याच्या धाब्यात देवाची वस्ती झाली आणि वडवाळीचं जे मंदिर आहे अलीकडे गावाच्या पूर्वेला आग्नेय लिंबाजवळ श्री चरणचारी देव उभे राहिले आणि सर्वज्ञ अवधूताला म्हणतात, अवधूता नगरात जाऊन मठीतल्या खापरीमध्ये भिक्षा का करत नाहीत म्हटले. खापरी असते म्हणजे अर्थात मडकं जे असतं त्या मडकात खापरामध्ये तुम्ही भिक्षा का करत नाही. इंद्रभट्टास सर्वज्ञ म्हणाले, इंद्रिया अवधूतांनी जर भिक्षा करून आले तर तुम्ही घ्याल का म्हटले, तुम्ही जेवणार का. कारण हा सारा विकल्प त्यावेळची जाती व्यवस्था अत्यंत पकड मोठी होती आणि त्यामुळं कुणी कोणाच्या बाबतीत ब्राह्मणांव्यतिरिक्त ब्राह्मण कोणाकडून काही घेत नव्हते, देत नव्हते, कोणाकडे जात नव्हते. अशा पद्धतीनं देवानी सांगितलं का इंद्रिय भटांना की जर अवधूतांनी जर खापरामध्ये जर भिक्षा करून आले तर मात्र तुम्ही घ्याल का. तर ते हुशार
ते म्हणतात, जी जी गोसावी काय करणार, तुम्ही घ्याल का? म्हणजे तो देवाला विचारतो उलटं, की तुम्ही काय करणार म्हटले देवा. सर्व म्हणले आम्ही घेऊ म्हटले, आम्ही जेवण करू. तर ते म्हणतात मग आम्हीही तुमचा प्रसाद म्हणून घेऊ म्हटले, आम्ही तुमचा प्रसाद घेऊ. म्हणजे अर्थात अवधूताकडून आम्ही घेणार नाही, अवधूत तुम्हाला देतील आणि तुमचा प्रसाद म्हणून आम्ही घेऊ. अशा पद्धतीनं इंद्रिय भटांनी कोडी केली आणि त्यातली जी विकल्प आहे मनातला तो अजूनही गेलेला नाही आहे आणि जाऊ शकत नाही. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत हा जीव निर्विकल्प होत नाही. हे जे जातीयतेचं जे जोखड आहे तेव्हाही होतं, आजही काही प्रमाणात आहे आणि जोपर्यंत ते निघून जात नाही तोपर्यंत आपण परमेश्वराचे भक्त, दैवराटीचे भक्त होऊ शकत नाही. जातीच्या बाहेर आपण पडत नाही तोपर्यंत आपण धर्मात येत नाही, धर्मात येत नाही तोपर्यंत धर्मतत्त्वज्ञान, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली ती आपल्याला समजणार नाही आणि ती आपल्या जीवनात आपण उतरू शकत नाही. म्हणून हा सर्वात मोठा विकल्प आहे आणि त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि इंद्रिय भटाला देवाने तो विकल्प नासण्यासाठी सांगितलं, परंतु तरीही ते करू शकले नाही. आणि मग अवधूतांनी श्रीकराच्या अनुकराने दाखवी. सर्वज्ञ म्हणाले, अवधूता शाळेत जा, आव्याचं पात्र घ्या, म्हणजे अर्थात ते मडकं वगैरे घ्या, संपूर्ण गावात भिक्षा करा. आणि ते म्हणले हो जी, असं म्हणून ते देव पुढं जातात आणि अवधूताला सांगतात की तुम्ही भिक्षा मागून या म्हटले. अवधूता ब्राह्मण म्हणले, ब्राह्मण पुष्कळ आहेत म्हणले इथं, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे अवधूतालासुद्धा देव जाणीव करून देतात. आणि ते म्हणले जी जी ते मला माहीत आहे म्हटले, इथं ब्राह्मण भरपूर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ब्राह्मणांच्याच घरी अप्रत्यक्षरित्या तुम्ही भिक्षा मागा. आता एकीकडे देव चातुर्वर्ण्यामध्ये भिक्षा मागायला सांगतात, जातीयता समूळ नष्ट करून ती न सांभाळण्यासाठी सांगतात, आणि तरी इथं ब्राह्मणांच्याच घरी का भिक्षा मागावी, ब्राह्मणांच्याच घरी का जावं, जानवे टिळे का लावे. तर तिथं ती समाजव्यवस्था आहे. त्या समाजव्यवस्थेला, सृष्टीव्यवस्थेला मान देण्यासाठी आणि त्या लोकांनी भकन करू नये, दोष घेऊ नये, या अनुषंगाने तिथली समाजव्यवस्था परमेश्वर प्रत्यक्ष अवधूताला पाळायला लावतात. आणि मग ते भिक्षेला जातात, आपली वस्त्र घातली, मठीतलं पात्र घेतलं, नगरात भिक्षा करायला गेले. तोपर्यंत सर्वज्ञांनी मळ्यात गमन केलेलं आहे. पुढं जाऊन परमेश्वर एका मळ्यामध्ये जाऊन आसन करतात. अवधूतांना भिक्षा करून येताना पाहिलं आणि सर्वजण नदीच्या काठावर गमन केलं. नदीतील ओळाच्या अलीकडे देवळीजवळ इंद्रभटाला भिक्षानाचा हेतूनं सर्वजणले, इंद्रिया अवधूताचं भिक्षान आलं तरी आपलं नित्यकर्म प्रार्थना का करीत नाहीत म्हणले, आपली प्रार्थना करून या. आता ते इंद्रिय भट तिथंच देवाच्या जवळ आहे आणि देव म्हणतात, आहो ते इंद्रिय भट तुम्ही अवधूताची भिक्षा मागणार आहे, घेणार आहे आणि तो अवधूत भिक्षा आणायला गेलेला आहे, तुम्ही का गसले म्हणले, तुम्ही जो तुमचा नित्यकर्म आहे तो करायला जा नदीवर आणि ते करून या म्हटले. आणि मग इंद्रिय भट नदीवर जातात, आपली प्रार्थना करून आले. संगमाच्या देवळीवर देऊळ होतं, पूर्वामुख अग्निकुंडात देवळी होती, ते सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर झालेला आहे. तेव्हा अवधूत भिक्षा करून आले आणि सर्वज्ञांपुढं त्यांनी पात्र ठेवलं. त्यांना भिक्षेत आंबील, भात, तांदळाचे उकडून आकाराचे जे काही पक्वान्न असतील, भाकरी, तुरी, लोणचं, भाजी, असं बरंचसं आलं. सर्वज्ञांनी अवलोकन केलं आणि मग सर्वज्ञ म्हणाले, अवधूता एक चुकलात म्हणले. ते म्हणाले काय जी. सर्वज्ञ म्हणाले, मीठ आहे म्हटले, मीठ आहे का नाही म्हटले. तर ते म्हटले नाही जी, मी मागायला विसरलो, आता आणायला जातो. सर्वज्ञ ते तेव्हाच मागावं की म्हणले, आता जाऊ नका म्हटले. तुम्हाला जर जे लागतं आहे ते अगोदरच मागून घ्यावं म्हटले, आता जाऊ नका. बाईचा पदार्थ निवडू लागल्या, वेगळ्या करायला लागल्या, परत देव म्हणतात, बाई कोरके निवडू नका, कालवा करा, गोपाल काला करा, वेगवेगळं काही करू नका. बाईसांनी मग ते उपारण्याचा काला केला, उपारण्यामध्ये सर्व टाकलं, त्यात मीठ घातलं, सर्वांनी वाटे केले, सर्वज्ञांनाही दिले, भक्तजनांना त्यांना वाटा दिला, सर्वजणांनी प्रसाद केला आणि सर्वांना प्रसाद दिला. आता सर्वांनी आधी प्रसाद घेतला, जेवू लागले, पण इंद्रभट मात्र त्या प्रसादात घास घोळवायचे आणि जेवायचे. आता इंद्रभटाला जरी बोध नसला तरी एक आवडी होती परमेश्वराच्या बरोबर सन्निधानात राहत ते परमेश्वराने जो प्रसाद दिलेला आहे त्या प्रसादाला आपला एक घासाचा तुकडा जो आहे त्याला स्पर्श करायचे, त्यात ते घोळवायचे, एकत्र करायचे आणि मग खायचे. आणि मग ते प्रसाद संपल्यामुळे ते अचानकच जे इंद्रियभट आहे ते जेवायला थांबले, गप्प बसले. आणि देव म्हणतात, का हो का जेवत नाही तुम्ही, का गप्प बसले म्हटले. तर ते म्हणतात, जी प्रसाद संपला. आणि मग सर्वज्ञांनी स्मित हास्य केलं. त्यांच्या मनातला विकल्प गेलेला नाही आहे, कर्मकांड विधी अजून त्यांनी सोडलेली नाही आहे, त्यांना बोध नाही आहे,
परंतु परमेश्वराच्या सन्निधानात राहून परमेश्वराची आवडी निर्माण करून परमेश्वर जे जे सांगतील ते करताय याविषयी परमेश्वराला सुद्धा प्रसन्नता आहे त्यांच्याविषयी. मग देव स्मितहास्य करतात आणि सर्वज्ञांनी आरोगणा झाली होती. मग थाळा त्यांच्याकडे सरकावला, थाळ्यात घास घोळायचे आणि मग जेवायचे. अशी सर्वज्ञ भक्तजनांसहित भिक्षणाची आरोगणा झाली. गुळा झाला, विडा झाला, पौड उपूड झाला आणि सर्वजण तिथून परत पुन्हा गमन केलेलं आहे. गमन करीत असतानाच वाटेत सर्वज्ञ एका शेतात पोचले आणि तिथे जांभळ्या रंगाच्या फुलांनी भरलेली राईच्या मोहरीच्या भाजीच्या भरघोस पिकाचं शेत पाहिलं आणि देवाची तिथंच आसन करण्याची प्रवृत्ती झाली. आणि मग तिथं हरभरे होते, आजूबाजूला शेती होती. सर्व अवलोकन केलं आणि सर्वज्ञ म्हणाले, बाई इथे आसन टाका, आम्ही तुम्हाला गोपाळ भोजन दाखवू म्हटले. आणि मग देवानी एकांकीची लीळेची आठवण आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हीही एकांकामध्ये गोपाळाबरोबर गोपाल भोजन करायचं आणि जंगलात आम्ही कसं जेवण करायचं, कसे ते गोपाळ राहायचे, कशा पद्धतीनं पाहायचे, ते जनावरांक पात जेवण कसे करायचे हे देवानी सर्व सांगितलं आणि स्वतः करून दाखवलं. आम्ही पुरी गोपाळामध्ये होतो म्हटले. मग कोवळी तिखट भाजी हरभऱ्याच्या पानावर घोळून आणा देवानी सांगितलं सर्व भक्तांना. बाईसांनी आसन टाकलं, शेतात आसन झालं. भक्तजनांनी भाजी हरभऱ्याच्या पानावर घोळून आणली. त्यावर मग खारट आंबट तिखट असं मिश्र जे बी आहे ते टाकल्यानंतर ते तयार केलं. सर्वज्ञांचं आसन झालं. श्रीचरण पुढे केलं. डाव्या श्रीकारांनी काला, उजव्या श्रीकाराच्या बोटाच्या संधीत राईच्या तिखट भाजीचे जे आहे देठ मुळाकडून कांडे धरले. अशा पद्धतीनं अंगठ्याने घास घ्यायचे आणि गोपाळ जसे चारी दिशेकडं आपल्या जनावरांकडं बघायचे तसे देव बघायचे. म्हणजे अक्षरशः देवाला ती आठवण तर आलीच आली, परंतु या भक्तजनांना ते सांगतात की हे गोपाल जे आहे, हे जे गुराकी आहे, हे कशा पद्धतीनं गायी राखता जेवण करायचे आणि कशा पद्धतीनं ते गोपाल काला करायचे याचं प्रॅक्टिकल सर्व भक्तांना देव सांगताय, दाखवताय. देवसुद्धा तशाच पद्धतीनं घास घ्यायचे, चारी बाजूनी बघायचे. गोपाळ जसा घास घेतात तसे घास घ्यायचे, चारी दिशेने डोरांकडे पाहायचे. असं गोपाळासारखं अनुवार करत करत भक्तजनांना ते दाखवायचे. अशा प्रकारे सर्वज्ञांना आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. सर्वज्ञान तिथून मात्र परत गमन केलं. पुढील वाटेतील पानपोईवरील चौकात थोडा वेळ आसन झालं आणि तिथे चरणाचं प्रक्षापन झालं. गुळा झाला, विडा झाला. तिथून पुन्हा देवानी गमन केलेलं आहे आणि देव आता पैठणच्या दिशेकडे चाललेले आहे. म्हणजे परमेश्वर ज्या ज्या वेळेस एकांकीच्या लीळेची आठवण करतात त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या ते जे भक्त परमेश्वराच्या सन्निधानात होते आणि त्या सन्निधानातल्या भक्तांबरोबर देवाने जी लीळा केली होती त्या लीळा या भक्तांना सांगता सांगता देव अप्रत्यक्षरित्या त्या भक्तांचं चिंतन करताय. ते भक्त कुठं असतील, काय असतील, त्यांना परमेश्वराने योग्य केलेलं आहे, त्यांच्या उपहाराचा स्वीकार केलेला आहे, ज्ञाना प्रेमाला पात्र केलेला आहे. देव दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या अवसरी, दुसऱ्या ठिकाणी असताना हे जे जीव आहे हे कुठंतरी जन्माला आलेले असतील, मोठे झालेले असतील, त्या पद्धतीने त्यांचे संस्कार वाढीस लागलेले असतील. देव त्यांचं चिंतन करून त्यांची प्रतिकारांता वाढून त्यांना योग्य करताय. म्हणजे परमेश्वर आजही कोणत्या तरी प्रांतामध्ये, कोणत्या तरी अवसरामध्ये, कोणत्या तरी भाग्यवान जे भक्त आहे त्यांच्या अवसराचा, त्यांच्या पूजेचा, त्यांच्या उपहाराचा स्वीकार करत असतील. परंतु त्यावेळेससुद्धा परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपलंही चिंतन करत असतील आणि त्या चिंतनातूनच आपली प्रतिकारांता वाढवत वाढवत येऊन, योग्यता वाढवत वाढवत नेऊन आपल्यामध्येही योग्यता निर्माण करून, कर्मनाश करून ज्ञानाप्रेमाला परमेश्वर पात्र करतात. म्हणजे परमेश्वर सगळे जीवाचं चिंतन करतात. तर अशा पद्धतीने चिंतन करतात. त्या ठिकाणी जाऊन इकडच्या लीळा सांगतील, इकडं येऊन तिकडच्या लीळा सांगतील. या साऱ्या परमेश्वर ज्या अलौकिक लीळा करतात. आता देवाला तसं पाहायला गेलं तर ही जी आठवण आहे ही सांगण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु परमेश्वर आठवण सांगतात याचा अर्थ आठवण करतात आणि त्या आठवणीतूनच त्या जीवाची योग्यता वाढत असते. म्हणून परमेश्वर प्रत्येक जीवाला फॉलो करत असतात. कोणता जीव काय करतोय, कुठं आहे, कशी धार्मिकता करतोय, कशा पद्धतीनं परमेश्वराची भक्ती करतोय. ती भक्ती करत असताना त्याच्यामध्ये जी शुद्धता निर्माण त्यांनी केलेली आहे त्या शुद्धतेच्या माध्यमातून, त्यागाच्या माध्यमातून, आचरणाच्या माध्यमातून, चतुर्विध दुःखाच्या माध्यमातून परमेश्वराला कसा आठवतोय आणि त्या आठवणीतूनच परमेश्वर प्रसन्न होतात, खंती पकडतात, उदास होतात. म्हणून आजही आपल्याला परमेश्वर कुठंतरी असताना, कोणत्या तरी अवसरी, कोणत्या तरी प्रांती असताना चिंतन करत असावेत आणि आपणही त्याचं चिंतन, आठवण करून
या अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या आहे, त्या अनंत लीळेच्या माध्यमातून जी आपल्याला परमेश्वराने समज, बोध आणि जाणीव करून दिलेली, ती आपल्या जीवनात उतरून आपल्या जीवनामध्ये एक शुद्धता निर्माण करणं, मनाची, विचाराची, अंतःकरणाची, त्या शुद्धतेतूनच परमेश्वराच्या चतुर्विध दुःखाच्या माध्यमातून आपल्यालाही परमेश्वर कसं सन्निधान देतील, पुन्हा संबंध देतील आणि योग्य करून ज्ञानाला, प्रेमाला पात्र करून परमेश्वर प्राप्तीला घेऊन जातील, असा विचार करत करतच परमेश्वराची जर आठवण काढली आणि त्या आठवणीतून परमेश्वराला आळवलं, स्मरण केलं, चिंतन केलं, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.